तर आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। लोकसभेमध्ये राहुल गांधींना रोखण्यात आलेलं आहे, त्यांना बोलू दिलं जात नाहीये। याच्या निषेधार्थ काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे। मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येतोय आणि या गर्दीला पांगवण्यासाठी, या आंदोलकांना पांगवण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर पोलीस या आंदोलकांना आवळण्याचा प्रयत्न करतात। तर काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं होतं लोकसभेमध्ये गदारोळ निर्माण झाला होता आणि राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाहीये, आपले प्रश्न मांडू दिले जात नाहीये। राहुल गांधी यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप करत आता राहुल गांधी समर्थकांनी या ठिकाणी आंदोलन केलं। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैदेही, आंदोलन पुकारलेलं आहे काँग्रेसनं, काय घडतंय नेमकं? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी काँग्रेस आरोप करत या ठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन सध्या केलं जात आहे। मुंबई काँग्रेसतर्फे हे आंदोलन केलं जात आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी जे आहे ते केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांना या ठिकाणी धरपकड करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय कार्यकर्ते सध्या या ठिकाणी खालीच बसलेले पाहायला मिळत आहेत। मात्र आपण बघतोय की कार्यकर्त्यांचाही हट्ट आहे की या ठिकाणी त्यांना काँग्रेसला जे आहे ते बोलू दिलं जात नाहीये असं या ठिकाणी खरं तर आरोप केलेला आहे। बॅनर्स सध्या पोलिसांनी जप्त केलेले बघायला मिळतात आणि एकूणच या सगळ्या संदर्भात जे आहे ते आता आंदोलन प्रत्येक ठिकाणी खरं तर या संदर्भात केलं जात असल्याचं दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद वैदेही। तुम्ही